ही घटना आहे कर्नाटकची, ज्या ठिकाणी चामरनगरच्या राममुद्रामध्ये पोलीस ठाण्यात 32 वर्षीय कॉन्स्टेबल किशोर डी तैनात होता। त्याचे लग्न झाले होते, परंतु 24 वर्षीय पत्नी गर्भवती असल्याने ती कोलाथूर गावातील तिच्या माहेरी गेली होती, जिथं 11 दिवसांपूर्वीच तिने एका मुलाला जन्म दिला। त्यावेळी नवजात मुलीला पाहण्यासाठी किशोर उत्सुक होता। त्याने ड्युटीला सुट्टी घेऊन 232 किलोमीटर दूर होसाकोटे इथं सासरी जात होता, परंतु त्याच्या डोक्यात भलतंच काही सुरू होतं, कुणालाही याची कल्पना नव्हती। काही तास प्रवास करून तो पत्नीच्या घरी पोचला। पत्नीच्या घरच्यांनी जावयाचे स्वागत केले। किशोर तिथेच राहिला। सोमवारी काही कामानिमित्त सासरची मंडळी बाहेर गेली होती। घरात केवळ किशोर, त्याची पत्नी प्रतिभा आणि नवजात मुलगी होती। तेव्हा अचानक किशोर प्रतिभाच्या खोलीत गेला आणि तिला काही कळण्याच्या आत तिचा गळा दाबायला सुरुवात केली। प्रतिभा तडफडत होती, परंतु किशोरने मूठ सैल केली नाही। जोपर्यंत प्रतिभाचा जीव जात नाही तोवर किशोरने गळा दाबून अखेर तिला ठार केलं। किशोर नेहमी तिचा फोन चेक करायचा, तिला अनोळखी व्यक्तीने संदेश पाठवला तर त्याचा जाब विचारायचा। रविवारी किशोरने प्रतिभाला कॉल केला होता। कॉलवरच त्यांची भांडणे सुरू झाली। त्यात प्रतिभाच्या आईने तिचा फोन कट करून बाळाच्या आरोग्यावर परिणाम होईल असं बजावलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी किशोरने प्रतिभाला 150 कॉल केले तरी उचलले नाही। याचाच राग किशोरने डोक्यात घेतला आणि त्यानंतर तिचा खून केला।